बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। संत तुकाराम महाराजांची पालखी रोटी घाटामध्ये सध्या पोहोचलेली आहे। उंडवळी गवळ्याची या ठिकाणी मुक्कामी असलेली जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आज रोटी गावाच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे। याच मार्गावरती अवघड असा रोटी घाट असतो। आता रस्त्याच्या चौपदरीकरण झाल्यामुळे ही वाट वारकऱ्यांसाठी सोपी झालेली आहे। तुकाराम महाराजांची पालखी घाटामध्ये सध्या पोहोचलेली आहे। गोविंद शेळके थेट वारीमधून आपल्या सोबत आहेत। गोविंद, अत्यंत अवघड असा हा घाट असतो, जसा ज्ञानोबा माऊलींचा दिवे घाट असतो तसा तुकोबांचा हा रोटी घाट। काय सध्या दृश्य आहे रोटी घाटातलं? अमोल, तू माझ्या मागे बघत असेल तर तुझ्या लक्षात येईल की नेकलेस व्ह्यू निर्माण झालाय। सकाळपासून खरं तर वारकरी या रोटी घाटात येत होते, मात्र आता आपण बघतो की पालखी ज्यावेळी रोटी घाटामध्ये आली त्यावेळी त्यांना दोन बैलजोड्या वेगळ्या लावाव्या लागल्या, कारण हा मार्ग खूपसा अवघड नसला तरी वळणदार आहे आणि चौपदरीकरण झाल्यामुळं जरी वारकरी फारसे दमत नसले तरी आपण बघतोय की अगदी वळणदार असा हा असलेला घाट वारकऱ्यांनी फुलून गेलाय। आणि हा नेकलेस व्ह्यू आहे, हे विहंगम दृश्य बघण्यासाठी या पंचक्रोशीमध्ये सकाळपासून लोक जागा धरून बसत होते, कारण रोटी घाटामध्ये ज्यावेळी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा येतो त्यावेळी वेगळ्या बैलजोड्या लावाव्या लागतात आणि ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत या बैलजोड्या हा घाट पार करत असतात। आणि आपण बघतोय की आज दौंड तालुक्यामधून हा पालखी सोहळा बारामती तालुक्यामध्ये आलाय आणि बारामती तालुक्यामध्ये येत असताना या मार्गामधला एकमेव अवघड घाट ज्याला म्हणतो आपण तसं रोटी घाट आहे। या रोटी घाटामधला आपण दृश्य बघतोय, वारकरी आणखी चालत आहेत। मला वाटतं की सकाळी 7-8 वाजल्यापासून हे वारकरी चालत आहेत, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालतात। अगदी मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये यावेळी पाऊस वेळेवर झाला आणि त्यामुळे पेरणी केलेले जे काही शेतकरी होते, शेतमजूर होते, ते मोठ्या प्रमाणामध्ये या वारीमध्ये सहभागी झालेत आणि त्यामुळे दरवर्षीपेक्षा जास्त समाज या वारीमध्ये सहभागी झाला असल्याचे आयोजक सांगतायत। एक मात्र खरंय की जो काही वारकऱ्यामधला उत्साह होता, आता एक आठवडा उलटलाय तरी सुद्धा उलट वारकऱ्यामधला उत्साह आणखी वाढताना पाहायला मिळतोय, कारण इथून पुढे आता काही टप्प्यावरती पंढरपूर येत आहे। अमोल, आणि अर्थात आता पुढचा टप्पा आहे तो म्हणजे रिंगणाचा। रिंगणाकडे सुद्धा सगळ्या वारकऱ्यांचं लक्ष लागलेलं असतं। तो एक आनंदाचा सोहळा असतो। संत तुकाराम गोविंद, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? होय अमोल, पुढचा टप्पा जो आहे तो तुकोबांच्या पालखीचा जो असेल तो म्हणजे रिंगणाची सगळ्यांना आता आस लागलेली असते। तो एक आनंदाचा सोहळा असतो। पुढचे टप्पे नेमके कसे असतील आता? अमोल, खरं तर आता एक आठवडा उलटल्यानंतर दोन्ही म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा असेल अथवा ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळा असेल, याच्या रिंगण सुरू होत आहेत। म्हणजे उद्या निरास्नान माऊली महाराजांचं होईल आणि त्यानंतर परवा दिवशी चांदोबाचा लिंब या ठिकाणी उभं रिंगण पहिल्यांदा होईल। रिंगण खरं तर सुरुवात का झाली तर वारकरी संप्रदायामध्ये सांगितलं जातं की थकले भागलेले हे जे वारकरी आहे ज्यावेळी 100-125 किलोमीटरचा आपल्या चालण्याचा टप्पा पूर्ण करतात, त्यानंतर या वारकऱ्यामध्ये पुन्हा उत्साह निर्माण व्हावा, पुन्हा व्यायामाचे प्रकार यामध्ये समोर आले आणि यातलाच एक प्रकार रिंगण म्हटलं पाहिजे, कारण आपल्या सगळ्याला माहिती आहे की रिंगण सोहळा हा जरी नेत्रदीपक असला तरी त्यामध्ये अगदी वायुवेगाने हे सगळे वारकरी धावत असतात। या कुठल्या वारकऱ्याचं वय 40 वर्ष, 50-60 वर्ष असे हे वारकरी हातामध्ये मृदंग घेऊन विनेकरी आणि यासोबत तुळशी वृंदावन घेतलेल्या बायका सुद्धा डोक्यावरती तुळशी वृंदावन ठेवतात आणि हा सगळा सोहळा या आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। उद्या निरास्नान असेल माऊली महाराजांचं आणि तिथून पुढे या रिंगण सोहळ्याला सुरुवात होईल। निश्चित धन्यवाद गोविंद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आणि वारीची ही विहंगम दृश्य आपल्या एबीपी माझाच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल। जगद्गुरू संत तुकाराम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।